नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काय है ना, भरपूर दिवस झालेत ना, जवळपास मला वाटते 5 ते 6 दिवस झालेत आपण काय नाही हो लेक्चरही नाही, लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्ममध्ये नाही आहे आणि ऑफलाईनसुद्धा नाही झालेलं आहे क्लास आपलं, है ना. ते तेवढे दिवस जे मॅथ्सचे सर होते त्यांनी सांभाळलं, थोडंसं माझे काही प्रॉब्लेम्स होते है ना, त्याच्यामुळे काय झालं मी लेक्चर घेऊ शकलो नाही. ठीक आहे ना, तर लक्षात घ्या. काय म्हणते, तयारी वगैरे कशी सुरू आहे? पोलीस भरतीवाले व्यवस्थित चालू आहे का सगळं? ठीक आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित करा है ना, आपल्याला काही जास्ती नाही. आणि लक्षात घ्या, ते असते ना आपलं आता 100 आहे, 100 मार्क्स आपल्याकडे लेखी आहे, राईट. 100 मार्काची आपल्याकडे किती आहे? लेखी आहे. तर याच्यातलं मग याच्यात समजा आता आपल्याकडे मॅथ्स असतो, मॅथ्स प्लस रिझनिंग 50 क्वेश्चन पकडू आपण, राईट. नंतर तुमचं मराठी 25 आणि काय जीके जीएस हे समजा तुमचं 25 मार्क्स, राईट है ना. ते इथे हिशोब लावत नका बसू की 50 पैकी मला इथे 45 किंवा 40 किंवा 48 है ना, किंवा इथे 25 पैकी मला 22 किंवा जीके जीएस मध्ये 25 पैकी मला 22 20 है ना. हा हिशोब लावत बसायचं नाही. सरळ टार्गेट ठेवायचं. मला काय करायचं आहे भाऊ, मला फक्त पद घ्यायचं आहे. त्यासाठी मला हा हिशोब लावणं गरजेचं आहे का की 50 पैकी मला 48 असले पाहिजे? नाही. 50 पैकी 50 कसे घेता येईल यावर फोकस करा. जेव्हा तुम्ही 50 पैकी 50 वर फोकस कराल है ना, किंवा जे आपले 100 मार्क्सचा पूर्ण लेखीचा पेपर असतो, तो 100 मार्क्सचा जो काही लेखी त्याच्यावरती जर जेव्हा फोकस कराल 100 आउट ऑफ 100, राईट, तेव्हा कुठे तुम्ही 80-85च्या घरात जाल, एवढंच सांगायचं होतं. त्याच्यामुळे आतापासूनच कॅल्क्युलेशन नका करू की हा एक जो जीके जीएसचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये 25 पैकी मला 22 घ्यायचे, किंवा मॅथ्स रिझनिंगचा जो काही पोर्शन आहे त्याच्यामध्ये मला समजा 50 पैकी 45 किंवा 42 48 घ्यायचे आहेत ना. हा हिशोब लावत बसू नका. दुसरी गोष्ट, त्याचप्रमाणे फिजिकल सुद्धा है ना. प्रत्येकाला माहित असते आपल्याला काही ना काही फ्लॉज असतात, कुठे आपण कमी असतो, कुठे जास्त असतो. कोणाचा गोळा जातो तर कोणाचा रनिंग मध्ये प्रॉब्लेम असतो, कोणाचा 100 मीटर मध्ये प्रॉब्लेम असतो, राईट. प्रयत्न करा की प्रत्येक इव्हेंट, जेवढे इव्हेंट आहे तुमचे, जेवढी काय आहे इव्हेंट आहे, काय म्हणतो तुम्ही? मी काय म्हणतोय, जेवढी काही तुमची इव्हेंट आहे, मैदानी इव्हेंट, राईट, जे ग्राउंडवर होतात है ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे हिशोब लावत नका बसू की 1600 मध्ये मला किती घ्यायचे, राईट. नंतर गोळ्यामध्ये किती घ्यायचे, नंतर काय तुमचा 100 मीटरचा जो काही इव्हेंट असतो त्याच्यामध्ये मला किती घ्यायचे है ना. प्रयत्न करायचा. आपला प्रयत्न एकच असला पाहिजे की मला त्याच्यामध्ये आउट ऑफ आउट यायला पाहिजे. तोच प्रयत्न करायचा, तीच मेहनत असते ना. तुम्ही जर आतापासूनच इथे हिशोब लावत बसाल, 1600 मीटर मध्ये मला एवढे घ्यायचे, गोळ्यामध्ये एवढे घ्यायचे, बाबा रे तिथं तू काहीच घेत नाही ना. तुझा गोळा निघेल ना, तुझं रनिंग निघेल, राईट ना. 1600 निघणार ना 100 निघणार. त्याच्यासाठी एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं की लेखी असो किंवा तुमचं मैदानी चाचणी असो, फिजिकल असो, ना, आउट ऑफ आउट मारायचा प्रयत्न करायचा. आपल्याला किती पाहिजे? आउट ऑफ आउटच पाहिजे. तेव्हा कुठे तुझा रिझल्ट बनेल रे भाऊ. ना तू जर आतापासूनच हिशोब करत बसशील तर तुझं काही खरं नाही. क्लिअर आहे का? समजून आलं? समजतंय तुम्हाला? तिकडे काही प्रॉब्लेम आहे का? क्लिअर आहे ना? क्लिअर ना? बऱ्याच दिवसात थोडंसं काम होतं मला, माझं पर्सनल इश्यू आहे काही, तर त्याच्यासाठी 2-3 दिवस आपले क्लास बंद होते. आणि शिवाय ते पोळा वगैरे आला होता. तुम्ही गावी वगैरे गेले असेल ना, तुमचा तर सणच होता ना तो. मग तुमच्या सणाला तुम्ही राहाल का इथे? नाही. त्याच्यामुळे ठीक आहे. चल, आज काय सुरू करायचं? इंग्लिश घेऊ का? इंग्लिश, चलो इंग्लिश लेते हैं आज. इंग्लिश मध्ये काय झालं होतं आपलं? मॉडल झाले होते ना. मॉडल मध्ये काय काय झाले होते? शाल विल, यस, नंतर
शाल झालं, नंतर कॅन कुड झालं होतं का? ओके. नेक्स्ट लक्षात घ्यायचं, शूड घ्या, शूड. शूड शूड क्लिअर आहे? कोणतं मॉडेल आहे हे? शूड आहे. राईट है ना? शूडचा सुद्धा काय यूज होतो, ऍज अ मॉडेल म्हणून यूज केला जातो. तो कुठे केला जातो, कसा केला जातो, ते सगळं आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये, सॉरी काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. लक्षात घ्या, शाल असतो, आपण शालचे युजेस पाहिले सगळ्यांनी. हा जो शाल आहे त्याचे युजेस सगळ्यांनाच माहित आहे. शाल कुठे कुठे युज केला जातो, कसा युज केला जातो, राईट. नंतर आता हा जो शूड आहे, हा शूड आहे, कशाचा पास्ट आहे हा? शालचा जो पास्ट म्हणून यूज केला जातो, शालचा पास्ट म्हणून जे यूज केलं जातं ते मॉडेल असतं शूड. ते मॉडेल काय असतं? शूड असतो. आणि कुठे यूज केला जातं रे बाबा? तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये. कुठे यूज केला जाते? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच माहिती आहे ना, नॅरेशन, नॅरेशन म्हणतो आपण त्याला, है ना? सगळ्यात सोपा पार्ट आहे इंग्लिश मधला, जो सगळ्यांना काय वाटते किती किचकट आहे आणि किती काय आहे, किती कठीण आहे. पण सगळ्यात जर सोपा जर कोणता टॉपिक असेल इंग्लिश मध्ये, सगळ्यात सर्वात सोपं जर चॅप्टर असेल तर ते कोणतं असते? इनडायरेक्ट स्पीच. त्यावेळेस घेऊ, त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर करेल असते. क्लिअर आहे इथपर्यंत? चालेल. पहिला पॉइंट काय म्हटलं मी, जो शाल आहे, हा जो शाल आहे, हा शालचा, या शालचा पास्ट फॉर्म म्हणून कोणाला यूज केलं जातं? शूडला यूज केलं जातं. कोणाला यूज केलं जातं? शूडला यूज केलं जातं. आणि कुठे यूज केलं जाते रे बाबा? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. कुठे यूज केलं जाते? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. समजून राहिलं? समजून राहिलं? डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज द नॅरेशन जो टॉपिक आहे ना त्याच्यामध्ये असते. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे? चलो मग फॉर एक्झाम्पल पाहू. Example पाहू. I said that I should not accept the proposal, है ना? I said that I should not accept the proposal. Sure. Clear आहे इथपर्यंत? चला, हा इथपर्यंत क्लिअर आहे का? है ना? लक्षात घ्यायचं, हा काय म्हणतो? आय सेड दॅट, है ना? मी बोललो की आय शुड नॉट एक्सेप्ट द प्रपोजल, है ना? इथे वर्ब काय आहे? एक्सेप्ट आहे. लक्षात घ्यायचं, आपण मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे. जे मॉडेल असतात त्या मॉडेलचं काय म्हणतो आपण त्याला? बेसिक स्ट्रक्चर जे आहे, जे सेंटेन्सचं बेसिक स्ट्रक्चर असतं, ते स्ट्रक्चर काय आहे रे बाबा? तर लक्षात घ्यायचं, काय असते ते? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब येतात का या सेंटेन्स मध्ये? आहे का सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? नाही सर, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. मग हेल्पिंग वर्ब नसतात तर काय असतात सर? आपण याच्या हेल्पिंग वर्ब ऐवजीच काय यूज करतो? मॉडेल यूज करतो. मराठीमध्ये आपण त्याला भाववाचक काय म्हणतो? सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतो. इज दॅट क्लिअर? चलो नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. वी सेड दॅट, है ना, वी शुड नॉट कम टू मीट यू. घ्या. सेकंड एक्झाम्पल आहे. वी said that we should not come to meet you. समजून राहिलं का रे? समजत आहे सगळ्यांना? क्लिअर होत आहे? हा थोडंसं बरं नाही वाटत आहे, पण काय आहे ना, कंटिन्युअसली आता 3 ते 4 ते 5 दिवस होते आपलं लेक्चर झालेलं नाही. त्याच्यामुळे आता मग काय कंडिशन कशी जरी असली तरी
चालतंय, आपल्याला हे मस्त आहे. हे अगोदर तुम्हाला मिळालेलं तेव्हाच बरं वाटतंय ना, भाकर तुकडा लागते जरा ना. हे जर तुम्हाला मिळालं असं वाटते की नाही बाबा आज काहीतरी थोडंसं है ना, काहीतरी आपण काहीतरी कोणाला तरी देण्याचा प्रयत्न केला जे आपल्याकडे आहे है ना. मग ते आता ज्यांच्याकडे पैसा असतो ते पैसा देतात, आपल्याकडे हे आहे तर हे देऊ, राईट है ना. ठीक आहे. चलो नेक्स्ट लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट महत्वाचा आहे ना. नेक्स्ट पॉईंट ह्याच्याही पेक्षा महत्वाचा आहे तो नेक्स्ट पॉईंट, तो लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे का? शूड पाहता. शूड काय आहे? आपलं मॉडेल ऑक्झिलरी आहे. मॉडेल ऑक्झिलरी मध्ये शूडचा पहिला यूज जो सांगितला मी तो शालचं पास्ट फॉर्म म्हणून वापरला जाते शूड. काय म्हणतोय मी? शालचं पास्ट फॉर्म म्हणून वापरला जाते शूड. आणि कुठे वापरला जाते म्हणून असेल तर कुठे रे? डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये, इनडायरेक्ट स्पीच मध्ये है ना. इनडायरेक्ट स्पीच मध्ये ज्यावेळेस शिकवेल मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल. तर हे सेंटेन्स कसं राहिलेलं असेल हे? आय सेड है ना, इथे कॉमा राहील, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल आणि त्याच्यामध्ये राहील आय शॅल नॉट एक्सेप्ट द प्रपोजल. आय शॅल नॉट एक्सेप्ट द प्रपोजल. त्याच त्यांनी काय केलं समजा, मग आता सिंपल सेंटेन्स होतं. सिंपल सेंटेन्सचं त्यांनी सिंपल सेंटेन्स आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं होतं? डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये, राईट. मग डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये करायचं होतं. आता याचं जर मी इनडायरेक्ट करतो म्हटलं तर कसं बनल हे? असं होईल. सिंपल आय सेड सिंगल कॉमा, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय शॅल नॉट एक्सेप्ट द प्रपोजल. देयर आर सर्टन रूल्स है ना. जेव्हा आपण काय करतो, डायरेक्ट इनडायरेक्ट करतो, तेव्हा काही रूल्स असतात. ते रूल्स आपल्याला काय करावे लागतात? यूज करावे लागतात. डायरेक्टचं इनडायरेक्ट करता आलं पाहिजे आणि इनडायरेक्टचं डायरेक्ट सुद्धा करता आलं पाहिजे. ते केव्हा होईल? जेव्हा तुमचे काय होतील? कॉन्सेप्ट क्लिअर होतील. अगोदर तर हे क्लिअर होईल तुम्हाला की नेमकं काय असते नॅरेशन म्हणजे, आणि ते करू कधी? ज्यावेळेस आपला नॅरेशनचा टॉपिक राहील. हे क्लिअर झालं का? हे सेंटेन्स कोणत्या फॉर्म मध्ये? हे झालं प्रेझेंट फॉर्म. हा काय झाला? प्रेझेंट, राईट. प्रेझेंट फॉर्म है ना. सर शाल तर आपण फ्युचर, आणि इथे आपण शाल कशाचा यूज केलेला आहे? मॉडेल म्हणून यूज केलेलं आहे, म्हणून इथे मी प्रेझेंट बोलतोय. क्लिअर आहे ना. नाही तर मग शाल विल तर सर आपण फ्युचर मध्ये यूज करत होतो है ना. पण शाल आणि विलचा आपण दुसरा यूज शिकलो आहेत ना, मॉडेल म्हणून यूज केलेलं आहे आपण अगोदरच. क्लिअर आहे. त्याच्यामुळे हे तर कन्फ्युजन राहणार नाही की प्रेझेंट कोणतं आणि पास्ट कोणतं, राईट. विलचा पास्ट वुड होतो, शालचा पास्ट शुड होतो. इथपर्यंत क्लिअर आहे ना. मग हे मी काय म्हटलं, इथे इनडायरेक्ट मध्ये दिलेलं आहे, याचं आपण डायरेक्ट मध्ये मी तुम्हाला फक्त समजायसाठी करून दाखवलं. हे बघा, हे इथे काय आहे? शाल आलेलं आहे, राईट. माझं हे सेंटेन्स इथेच केलेलं आहे. काय केलेलं आहे? आय सेड ऍज इट इज. आणि दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी काय कंजंक्शन वापरलेलं आहे? दॅट वापरलेलं आहे, राईट. आणि जेव्हा मी इथे आय ऍज इट इज है ना, दुसरं काय असतं तर इथे चेंज झालं असतं. आय चेंज होत नाही, राईट. दुसरं काही प्रोनाउन वगैरे असतं तर. आणि इथे लक्षात घ्यायचं, शालचं इथे काय झालेलं आहे? शूड झालेलं आहे. शालचं काय झालेलं आहे? इथे शूड झालेलं आहे, राईट. बाकी ऍज इट इज, काही बदलायचं काय आहे का? नाही. प्लेस वगैरे काही दिलेलं नाही, टाइम वगैरे काही दिलेला नाही, त्याच्यामुळे ती बदलायची गरज नाहीये. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पॉइंट आहे, हे क्लिअर आहे ना. ज्यावेळेस रेकॉर्डिंग पाहाल, त्या रेकॉर्डिंग पाहत असताना बघा पेन आणि कॉपी घेऊन बसा, नोट्स बनवा. मी काही एवढं फास्ट शिकवत नाहीये, एकदम स्लो घेतोय, राईट है ना. त्याच्यामुळे ते लिहा. आम्ही तर देऊ ज्यावेळी देऊ, कारण टॉपिक संपल्यानंतर देऊ. आता मी एक सब्जेक्ट घेत नाही. ऑनलाईनला थोडंसं लेट मिळत आहे. इथे जरी ऑफलाईनला रेग्युलर क्लास होत असतील, पण ऑनलाईनला लेट मिळतात काही क्लासेस, कारण ते एडिट वगैरे करतात, ते काय करतात है ना, त्याच्यामुळे ते वेळ लागते है ना. तर लक्षात घ्यायचं. सेकंड पॉइंट काय आहे आपला? शूड आणखी कुठे वापरला जातो? शूड आणखी कुठे वापरला जातो? जर आपल्याला आपली काय सांगायची असेल, एखाद्याची ड्युटी सांगायची असेल, ड्युटी काय सांगायची असते? ड्युटी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्तव्य. काय म्हणतो? कर्तव्य, राईट. काय सांगायची असते? ड्युटी है ना. नंतर आपल्याला
ऑब्लिगेशन सांगायचं असेल, ड्युटी सांगितली, ऑब्लिगेशन सांगू. ऑब्लिगेशन काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? यस, हा यस, ऑब्लिगेशन नैतिक बंधन. नैतिक बंधन. सर नैतिक बंधन म्हणजे काय बाबा? मनुष्य हा काय रे बाबा? समाजशील प्राणी आहे. मनुष्य हा कुठे राहतो? समाजात राहतो. समाजाशिवाय तो राहू शकत नाही, है ना. त्याचं जे काही कर्म आहे, कांड आहे, ते सगळे तो कुठं करतो? समाजात राहून करतो. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्या समाजात कसं राहायचं, काय राहायचं, त्याचे काही काय आहेत? बंधने आहेत. माणूस कसंही राहतो का? नाही, है ना. तो जर थोडासा चुकीचा वागला, काय वागला, तर त्याला वेगळे नावं दिल्या जातात, वेगळं काही. म्हणजे एक समाजाचं काय स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चर मध्ये त्याचे काही नियम आहेत, बंधनं आहेत. बरोबर आहे. तर त्याला म्हटलं गेलेलं आहे काय? नैतिक बंधन, ऑब्लिगेशन. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे ना. नेक्स्ट कस्टडी वापरतात आणखी ऍडवाइस म्हणून वापरतात. हा वापरल्या जातात. सल्ला, सल्ला मसलत म्हणतो आपण त्याला, ऍडवाइस म्हणून वापरतात. क्लिअर आहे. शुड, ड्युटी काय दाखवते? इंडिकेट करते ड्युटी. ऑब्लिगेशन नैतिक बंधन. ऍडवाइस सल्ला, है ना. आणखी काय दाखवते? इन्स्ट्रक्शन सूचना. सूचना, इन्स्ट्रक्शन सूचना. आणि लिहायचं प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी. क्लिअर? सॉरी, क्लिअर इथपर्यंत समजून राहिलं? इकडे समजत आहे ना? समजत आहे? हा चल, हे क्लिअर आहे ना. मग शूड, शूडचा जर सेकंड यूज विचारला काय? ड्युटी काय इंडिकेट करते? ड्युटी इंडिकेट करते. ऑब्लिगेशन नैतिक बंधन. ऍडवाइस राईट, इन्स्ट्रक्शन. आणि काय? प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? काय म्हणतो त्याला? शक्यता, वारंवारता, हा ना. लिहायचं काय शक्यता वगैरे, काय म्हणतात ते क्लिअर करून घ्या. क्लिअर आहे, है ना. ड्युटी, ऑब्लिगेशन, ऍडवाइस, इन्स्ट्रक्शन आणि प्रोबॅबिलिटी. एवढ्या सगळ्या गोष्टी काय शो करते? आपला शूड शो करते, है ना. सर या गोष्टी वाढलेल्या आहेत, आम्हाला तर एवढंच माहित होतं फक्त. आम्हाला तो आम्ही जो शूड शिकलोय, आम्ही फक्त शूड बद्दल 2च पॉइंट शिकलोय आजपर्यंत. कोणते? की शूड हा शालचा पास म्हणून वापरला जाते, राईट. आणि दुसरी गोष्ट ही की शूड मधून आपण काय दाखवतो? नैतिक बंधन दाखवतो, ऑब्लिगेशन शो करतो, इंडिकेट करतो. क्लिअर आहे? लक्षात ठेवायचं याच्यानंतर आहे ना. तुम्ही इव्हॉल्व करिअर अकॅडमीचे स्टुडंट आहात, त्याच्यामुळे कोणताही पॉइंट तुम्हाला काय व्हायला पाहिजे? क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 1 असो, 2 असो, 10 असो, है ना. त्यासाठी लक्षात ठेवायचं शूड, ड्युटी, ऑब्लिगेशन, नैतिक बंधन, ऍडवाइस, इन्स्ट्रक्शन आणि प्रोबॅबिलिटी. मग आपली काय आहे ड्युटी? पहिले एक्झाम्पल पाहू. काय ड्युटी काय आपली? 15 ऑगस्ट झालं, राईट. काय ड्युटी आहे आपली? लिहायचं वी शुड सॅल्यूट काय? आपला नेशन फ्लॅग, है ना. वी शुड सॅल्यूट द फ्लॅग ऑफ अवर नेशन. सॅल्यूट द फ्लॅग ऑफ अवर नेशन. क्लिअर होत आहे? क्लिअर होत आहे? काय म्हटलं? वी शुड सॅल्यूट द फ्लॅग ऑफ अवर नेशन. क्लिअर होत आहे का रे बाबा इथपर्यंत? काय शो करते? लिहायचं इथे ब्रॅकेट मध्ये. ड्युटी शो करते. काय शो करते? ड्युटी शो करते. गेटिंग? चला नेक्स्ट पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आता कशाचं पाहावं लागेल मग आपल्याला? ऑब्लिगेशन काय आहे? नैतिक बंधन काय असतात? काय आहे नैतिक बंधन? है ना. You should be on time, है ना. ऑब्लिगेशन.
क्लिअर होत आहे? क्लिअर होत आहे का? तिकडे यू शुड बी ऑन टाइम. काय असायला पाहिजे, तुम्ही वेळेवर जायला असाल, म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, वेळेचं पालन करायला पाहिजे. जिथे तुम्हाला कुठे बोलवलं असेल त्या पर्टिक्युलर वेळेत तुम्ही तिथे काय करायला पाहिजे, जायला पाहिजे. समजून राहिलं का रे बाबा? समजून राहिलं का? क्लिअर होत आहे? क्लिअर होत आहे? चलो नेक्स्ट आहे यू शुड go for a walk. You should go for a walk every morning. You should go for a walk every morning. काय आहे रे भाऊ, हे काय आहे? याला काय म्हणतो आपण? ऍडवाइस. एखाद्याला काय करतो आपण, जो सल्ला देतो, तो सल्ला देण्यासाठी सुद्धा आपण कशाचा यूज केला जातो रे बाबा? कशाचा यूज करतो किंवा करू शकतो? शूडचा. इज दॅट क्लिअर? क्लिअर होत आहे सगळ्यांना क्लिअर होत आहे ना? काय म्हणतोय मी पहिले, चला शूड हे मॉडेल कुठे यूज होते? शालचा पास्ट फॉर्म. कशामध्ये? इनडायरेक्ट स्पीच मध्ये, राईट? नेक्स्ट शूड कुठे वापरला जाते? ड्युटी शो करण्यासाठी, इंडिकेट करण्यासाठी. ऑब्लिगेशन इंडिकेट करण्यासाठी. नेक्स्ट ऍडवाइस इंडिकेट करण्यासाठी. इन्स्ट्रक्शन आणि प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी. एक्झाम्पल पाहिलं आपण, वी शुड सॅल्यूट द फ्लॅग ऑफ अवर नेशन. त्याच्यामधून काय दाखवत आहे? आपलं कर्तव्य, ड्युटी आहे ना, जी काही कर्तव्य आहेत आपली ती, राईट? नंतर यू शुड बी ऑन टाइम. ऑब्लिगेशन, नैतिक बंधन. आता ते कोणी स्वीकारते, कोणी नाही स्वीकारत, राईट? कोणी त्याला पाळते, कोणी नाही पाळत. शक्यतोपर्यंत माणसाचं जेव्हा नाव मोठं होते, माणूस मोठा होतो, त्यावेळेस या गोष्टी कमी करतो. 100% तेवढे नसतात. 100% लोकांबद्दल बोललो का मी नाही, पण नंबर ऑफ क्वांटिटी जास्तच आहे ना, वेळेचं बंधन न पाळणारे. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे ना? नंतर इन्स्ट्रक्शन काय असू शकते आपल्याला? फोर्थ, कॅन्डिडेट should answer of all questions. Candidate should answer of all questions. हे काय आहे? इन्स्ट्रक्शन आहे. कोणाकडून मिळालेले? एक्झामिनर कडून. इन्स्ट्रक्शन कोणाकडून मिळालेले? इन्स्ट्रक्शन कडून, आपलं सॉरी इन्स्ट्रक्टर कडून इन्स्ट्रक्शन मिळालेले आहेत. जे इन्व्हिजिलेटर असतात, तुम्ही एक्झामला जाता ना, एक्झामला जाता तेव्हा तिथे इन्व्हिजिलेटर राहतात, ते अगोदरच क्लिअर करतात. काही असेल तर बाहेर काढून ठेवा आणि सगळे क्वेश्चन हे करणं कंपल्सरी आहे. ते नाही सांगत. तुमचं जे पेपर असतो, जो एक्झाम पेपर असतो, त्या पेपरवरती पण काय राहते? लिहिलेलं राहते. समजून राहिलं? म्हणजे शूडचा यूज करून आपण काय यूज करू शकतो? शूडचा यूज करून आपण काय सांगू शकतो? इन्स्ट्रक्शन सुद्धा देऊ शकतो. Candidates should answer of all the question. Candidates should answer all the question. Clear आहे? ऑफ कशाला येईल इथे? ते बोलायच्या फ्लो मध्ये येऊन गेला, ऑफ नाही येत. समजून राहिलं का इथपर्यंत? समजून राहिलं सगळ्यांना? काय झालं? यस. तर लक्षात घ्या, ड्युटी क्लिअर आहे इथे, है ना? जे काही तुमची ड्युटी असेल ते. नंतर इथे नैतिक जबाबदारी, नैतिक बंधन. नंतर यू शुड गो फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. ऍडवाइस आहे. कॅन्डिडेट शुड आन्सर ऑल द क्वेश्चन. इन्स्ट्रक्शन आहे. काय आहे ते? इन्स्ट्रक्शन आहे, है ना? नंतर चलो क्लिअर आहे? याला रब करू का? चलो याला रब करतो. समजून राहिलं का रे भाऊ? समजत आहे का? है ना? समजण्यावर लक्ष द्या रे बाबा, है ना? एवढ्या डीपली कोणीच सांगत नाही, एवढ्या डीप मध्ये कोणी शिकवत नाही. फक्त एवढ्याच सांगितलं जाते की बाबा शूड हा शालचा काय पास्ट फॉर्म आहे, तो कुठे यूज करतात तेही सांगत नाही.
आपण ऍटलीस्ट मी ते क्लिअर तरी केलं तुम्हाला की इनडायरेक्ट स्पीच मध्ये यूज करतात, राईट आहे ना. नंतर फक्त ऑब्लिगेशन माहित असते, हे सांगतच नाही त्या गोष्टी की याच्यामधून ड्युटी सुद्धा दाखवल्या जाते, ऍडवाइस केल्या जाते, इन्स्ट्रक्शन दिल्या जाते, प्रोबॅबिलिटी दाखवल्या जाते, राईट आहे ना. मग चला नेक्स्ट क्वेश्चन हे आन्सर हे पाहू एक्झाम्पल. ही शुड अराइव्ह हिअर बाय नाऊ आहे ना, ही शुड अराइव्ह हिअर बाय नाऊ असे होते ना, राईट. ही शुड have arrived, he should have arrived here by now. क्लिअर होत आहे. याच्यातून काय दाखवता तो प्रोबॅबिलिटी, क्लिअर आहे का? क्लिअर आहे. पाचही पॉईंट क्लिअर आहे. पाच पॉईंट दिलेले आहेत, मी त्याचे 5 एक्झाम्पल घेतलेले है ना. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे ना. आता काही 5वी 10वीचा काही क्लास नाहीये तुम्हाला की एका याच्यावरती मी 10 एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगेन है ना. आणि तुम्ही त्या लेवललाही नाहीये. कॉम्पिटिटिव्हची तयारी करता म्हणजे बऱ्यापैकी तयार झालेले असतात, राईट. ऍटलीस्ट बेसिक नॉलेज तरी असते तुमच्याकडे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पॉइंट काय आहे मग? काय झालेलं आहे? डिमोटिवेट झाल्यासारखं वाटते सर, एक्झाम जवळ आलेले आहेत, काय करायचं. त्यात तिकडे सीजीएल वाल्यांचे धिंगाणे पुन्हा चालू आहे सर. सीजीएलचं काय आहे ना. धिंगाण्याकडे लक्ष देऊ नका, धिंगाण्याकडे लक्ष द्यायचं नाही. एक्झाम त्यांनी तसे तर दिलेले आहे सप्टेंबर मध्ये होईल म्हणून है ना. आपण गृहीत धरायचं की काय बाबा ते सप्टेंबर मध्येच होईल है ना. सप्टेंबर मध्येच काय होईल ती एक्झाम होईल. त्यासाठी आपल्याला तयार राहायचंय. डिमोटिवेट होण्यासारखं आहे का? काहीच डिमोटिवेट होण्यासारखं नाहीये है ना. आता ते त्याच्यावरती आहे, शेअर आहे ते त्याच्यावरती. काय मी काल परवाच ऐकलं, रील्स मध्येच ऐकलंय की रथ हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा है ना. नंतर काय बाबा ते आणखी काय म्हणते, रूट करना बैठ ऐसे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा है ना. रील मधून ऐकलेलं आहे बाबा है ना. तर लक्षात घ्यायचं काही होत नसते. आणि मी अगोदरही क्लिअर केलं की शेरो शायरीने सुद्धा काय होत नाही, मोटिवेट व्हायचं साधन नाही आहे शेरो शायरी. एक एंटरटेनमेंट म्हणून घ्या नाही का. रथ हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा है ना. थक्कर ना यू बट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. चलो नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट पॉइंट काय आहे लक्षात घ्या. हा जो शूड आहे हा कुठल्या सेंटेन्स मध्ये वापरला जाते? शूड कंडिशनल सेंटेन्स मध्ये वापरला जाते. कुठल्या सेंटेन्स मध्ये वापरला जाते? कंडिशनल सेंटेन्स मध्ये यूज केला जाते. आणि मोस्टली कधी? प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. कोणत्या क्लॉज मध्ये? प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? शूड कंडिशनल सेंटेन्स मध्ये प्रिन्सिपल क्लॉज मध्ये यूज केल्या जाते. क्लिअर आहे? कशासाठी यूज केला जाते सर? तर एखाद्याला ऍडवाइस करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी. तो सल्ला ठीक आहे, तो तर क्लिअर दिलेला आहे तिथे है ना. पण कंडिशनल सेंटेन्सचा यूज करून कसा सल्ला दिला जाते त्याच्यामध्ये सुद्धा काय केल्या जाते? शूड यूज केल्या जाते. किंवा एखाद्याला म्हणजे असं म्हणा की एखाद्यावर जो छोट्याशा प्रकारचा आपण एखाद्याला रागवतो वगैरे है ना. रागाचा जो काही भाव दाखवायचा असेल आपल्याला तर तो दर्शवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? शूडचा वापर करतो है ना. एखादी गोष्ट मला नाही आवडत आहे, एखादी गोष्ट काय होत आहे मला नाही आवडत आहे, अशा वेळी त्या व्यक्तीला रागाची जी काही भावना आहे ती दाखवण्यासाठी सुद्धा काय करतो आपण? शूड वापरतो. आणि मी अगोदर क्लिअर केलंय की शूड हा सल्ला सुद्धा देण्यासाठी यूज करतात. समजून राहिलं काय पॉइंट आहे हा? शूड हा जो शूड आहे हा कोणत्या सेंटेन्स मध्ये वापरला जाते? कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्स मध्ये वापरला जाते. आणि कुठे? प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. क्लिअर आहे सर? आता याच्यासाठी आम्हाला कंडिशनल सेंटेन्स माहित असायला पाहिजे, नंतर दुसरी गोष्ट क्लॉजेस माहित असायला पाहिजे है ना.
तर लक्षात घ्यायचं कंडिशनल सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्स राहतात हे केलं तर ते, ज्याच्यात काही ना काही काय असते, कंडिशन असेल राईट. आणि नेहमी एक लक्षात घ्यायचं, जेव्हा कंडिशनल स्टेटमेंट असतात त्याच्यामध्ये दोन क्लॉजेस राहतात. क्लॉजेस ऍक्च्युअली काय असते, क्लॉज म्हणजे काय असते रे बाबा, क्लॉज म्हणजे बेसिकली काय असते, क्लॉज आणि फ्रेजेस मध्ये काय फरक आहे, काय फरक आहे, मायनर फरक आहे क्लॉज आणि फ्रेजेस मध्ये. लक्षात घ्या, या क्लॉजेस मध्ये काय असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब येते, सब्जेक्ट प्लस वर्ब असते. आणि फ्रेजेस काय असते, याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब येत नाही. हा फक्त काय असतो रे बाबा, शब्दांचा समूह असतो, शब्दांचा समूह असतो. आणि याला काय म्हणतो आपण, उपवाक्य म्हणतो. समजून राहिलं, समजत आहे, क्लिअर होत आहे ना काय म्हटलं मी, है ना. लक्षात घ्या, शूडचा वापर आपण कंडिशनल सेंटेन्स मध्ये करतो. कंडिशनल सेंटेन्स मध्ये काय, ज्याच्यामध्ये काहीतरी काय असते, आपल्याला समोरच्याला कंडिशन दिलेली असते, हे असेल तर ते असेल तर हे जर मी केलं तर तेव्हाच ही गोष्ट साध्य होईल, राईट. मला जर पंख मिळाला तर मी उडील, राईट, है ना. तर हे झाली कंडिशन. आणि कंडिशनल सेंटेन्स मध्ये शूडचा यूज केला जाते ते बरोबर आहे, पण त्याच्यातही कोणामध्ये, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. कोणत्यामध्ये, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. क्लिअर आहे का इथे, है ना. तर लक्षात घ्यायचं, मग त्याच्यासाठी क्लॉज काय असते, क्लॉज आणि फ्रेजेस लक्षात घ्यायचं. फ्रेजेस मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब नसतो, तो काय असतो, फक्त शब्दांचा समूह असतो, राईट. पण आपल्याला काय पाहिजे, क्लॉज मध्ये काय असते, क्लॉजला आपण मराठीमध्ये उपवाक्य म्हणतो. आणि वाक्य म्हटलं तर त्याच्यात सब्जेक्ट आणि वर्ब यायलाच पाहिजे. क्लिअर आहे ना. तर लक्षात घ्या, मग आता हा जो क्लॉज आहे, जेव्हा आपण डीपली जाऊ किंवा जेव्हा मी क्लॉज वगैरे शिकवेल तुम्हाला, त्याचे दोन प्रकार पडत असतात. एक असतात सबऑर्डिनेट क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, आणि दुसरा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज याला म्हणतात मुख्य वाक्य, मराठीमध्ये म्हणतात मुख्य वाक्य. आणि याला काय म्हणतात, गौण वाक्य. क्लिअर होत आहे इथपर्यंत क्लिअर होत आहे ना, लक्षात घ्यायचं. मग आता हा काय म्हणतो, शूड तर वापरला जाते कंडिशनल सेंटेन्स मध्ये, आणि तेही कोणत्यामध्ये, कंडिशनल सेंटेन्स मध्ये कोणतं सेंटेन्स क्लॉज राहील, प्रिन्सिपल क्लॉज राहील, है ना. कोणतं, बेसिकली हे क्लॉजेस काय असतात, एक क्लॉज दुसऱ्या क्लॉज वरती स्वतःचं काय करतात, अर्थ पूर्ण करण्यासाठी एकमेकांवरती ते काय असतात, डिपेंड असतात, राईट. एक कंप्लीट असते आणि दुसरं इनकम्प्लीट असते. जे इनकम्प्लीट आहे ते स्वतःला पूर्ण करण्यासाठी कोणावरती डिपेंड राहते, कंप्लीट वरती डिपेंड राहते. त्याला आपण काय म्हणतो, क्लॉज म्हणतो. इफ आय वेअर यू, इफ आय वेअर यू आय शुड नॉट एक्सेप्ट द प्रपोजल, है ना. हे आता लक्षात घ्या, एक्झाम्पल थ्रू पाहू, एवढं डीप मध्ये नका जाऊ. फक्त लक्षात ठेवायचं, शूड कंडिशनल सेंटेन्स मध्ये यूज केले जाते. आणि कंडिशनल सेंटेन्स मध्ये जे क्लॉज असतात, कारण कंडिशनल सेंटेन्स एका क्लॉजने बनत नाही. कंडिशनल सेंटेन्स मध्ये दोन क्लॉज येतातच. पहिलं जे क्लॉज असते ते कंडिशन सांगणार असते, किंवा दुसरे, पहिलं प्रिन्सिपल राहील आणि दुसरी काय राहते, सबऑर्डिनेट राहू शकते, राईट. किंवा पहिलं सबऑर्डिनेट राहते तर दुसरं प्रिन्सिपल राहते. ते कसं ठरवायचं सर, तर जे सेंटेन्स ज्या दुसऱ्या सेंटेन्सवर डिपेंड असेल, तर जे डिपेंड असणारा सेंटेन्स आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज असते, आणि ज्याच्यावरती डिपेंड असते ते जे मेन आहे त्याला मेन सेंटेन्स म्हणतो आपण, ते प्रिन्सिपल क्लॉज असते. तर असो, क्लिअर आहे ते प्रिन्सिपल क्लॉज, ठीक आहे. तर मी काय म्हटलं इथे एक्झाम्पल पाहू आपण. पहिलं, इफ आय वर यू, आणि जर मी तुझ्या जागी असतो किंवा मी तू असतो, राईट, तर है ना, आय शुड नॉट एक्सेप्ट द प्रपोजल. काही प्रॉब्लेम असतील त्या प्रपोजल मध्ये, राईट, काही प्रॉब्लेम असतील त्या प्रपोजल मध्ये, जे काही त्याच्या पुढे ठेवलेलं आहे. म्हणून तो काय म्हणतो, जर मी तुझ्या जागी असतो तर मी काय केलं नसतं रे, मी हे जे प्रपोजल आहे हे एक्सेप्ट केलं नसतं. तर लक्षात घ्या, दोन सेंटेन्स आहे याच्यामध्ये. हे पहिलं सेंटेन्स आहे आणि हे सेकंड सेंटेन्स आहे. हे पहिलं सेंटेन्स होतं, हे सेकंड सेंटेन्स होतं. जेव्हा तुम्ही सेकंड सेंटेन्स पहा त्याच्यामध्ये काय, मला सांगा, या दोन पैकी कोणाचा सेन्स कंप्लीट आहे, कोणतं सेंटेन्स कंप्लीट आहे, कोणतं आहे रे, यस,
दुसरं एक्झॅक्टली कोणतं आहे, हे जे सेकंड सेंटेन्स आहे हे कम्प्लीट आहे. आय शुड नॉट एक्सेप्ट द प्रपोजल. राईट, याला याची गरज आहे का? या दुसऱ्या सेकंड सेंटेन्सला फर्स्ट सेंटेन्सची गरज आहे का स्वतःचा सेन्स कंप्लीट करण्यासाठी, किंवा स्वतःचा जो काही मिनिंग आहे किंवा अर्थ आहे तो कंप्लीट करण्यासाठी आहे का? पहिल्या सेंटेन्सची गरज आहे का? नाही. हा, म्हणून याला काय म्हटलं जाते? प्रिन्सिपल क्लॉज म्हटलं जाते. हे कोणतं क्लॉज असते? प्रिन्सिपल क्लॉज असते. इथे लिहून घ्यायचं असतो प्रिन्सिपल क्लॉज. बरोबर आहे का? कारण हे कोणावरती म्हणजे कोणत्या दुसऱ्या सेंटेन्स वरती काय नाहीये, डिपेंड नाहीये. कशासाठी? स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. लक्षात ठेवा, क्लॉजेस हा एक असा टॉपिक आहे बाबू, मोठे मोठे सांगताना चुकतात. नाही सांगणं होत, नाही सांगितल्या जात. समजत याचा अर्थ त्यांना ज्ञान नाही किंवा नॉलेज नाही असं नाही, पण नाही सांगता येत त्यांना. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला तर नाही वाटत की युट्यूब वरती एवढ्या क्लिअरली सांगितल्या असेल कोणी म्हणून. क्लिअर आहे. आता हे कसं माझं ऑफलाईनचे सगळेचे सगळे लेक्चर मी युट्यूबवर टाकून राहिलो, त्याच्यामुळे ते तुम्हाला हे होत आहे, मिळत आहेत त्या गोष्टी. क्लिअर आहे. तर लक्षात घ्यायचं, काय म्हटलं मी, हे जे माझ्यावर सेंटेन्स आहे ना, का शुड काय पाहून करायला आपला थर्ड पॉईंट होता, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. शुड कंडिशनल सेंटेन्स मध्ये वापरले जाते, तेही कोणत्या? प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. का? कारण कंडिशनल सेंटेन्सची जी काय स्ट्रक्चर आहे ते असंच असते ज्याच्यामध्ये दोन क्लॉज एकत्र येतात. पहिलं जे असते ते एक तर दुसऱ्यावरती डिपेंड असते, स्वतःचा जो अर्थ आहे तो कंप्लीट करायसाठी, किंवा दुसरं पहिल्यावरती डिपेंड असते. राईट. तर मग जे डिपेंड असते ते सबऑर्डिनेट क्लॉज असते, ज्याच्यावरती डिपेंड असते ते प्रिन्सिपल क्लॉज असते. सोपं है ना. जसं मग इथे इफ आय वेअर यू आय शुड नॉट एक्सेप्ट द प्रपोजल, हे प्रिन्सिपल क्लॉज. याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणावरती डिपेंड राहायची गरज आहे का? आहे का रे? नाही. याचा स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणाची एकाचीही गरज नाही, म्हणून त्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हटलं. आणि हे जे आहे आता इथे सेंटेन्स येऊ, या पहिल्या सेंटेन्स वरती इफ आय वर यू, मी जर तू असतो तर, किंवा मी तुझ्या जागी असतो तर काय? तर काय प्रश्न पडतो ना समोरच्याला. प्रश्न तुम्हालाही पडायला पाहिजे, पडलं नाही का? इफ आय वर यू काय होऊन राहिलं? ठीक आहे ना, मी तुझ्या जागी असतो तर काय? तर काय पुढे तर काही सांग. म्हणजे जेव्हा हे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स कंप्लीट आहे का? याला कंप्लीट सेन्स आहे का? याला कंप्लीट मिनिंग आहे का? अर्थ आहे का? नाही सर. म्हणजेच हे कोणतं क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे कोणतं क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. समजलं का इथपर्यंत? आणि बेसिक आयडिया सुद्धा मिळालेली आहे तुम्हाला क्लॉजची. क्लिअर आहे. आणि शुड इथे पहा तुम्ही कोणत्या सेंटेन्स मध्ये यूज झालेलं आहे? हे प्रिन्सिपल क्लॉज. प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपण काय केलेलं आहे? शुड यूज केलेलं आहे. शुड यूज केला म्हणून ते प्रिन्सिपल क्लॉज नाही आहे. काय म्हणतोय मी? सर इथे दिलेलं आहे शुड कंडिशनल सेंटेन्स मध्ये यूज होते आणि प्रिन्सिपल क्लॉज मध्ये यूज होते. राईट. मग सर इथे शुड यूज केलाय म्हणून हे प्रिन्सिपल क्लॉज आहे असं नाही आहे. ते प्रिन्सिपल क्लॉज आहे म्हणून त्याच्यामध्ये काय यूज केलं गेलेलं आहे रे बाबा? शुड यूज केलेलं आहे. है ना. नाही मग शुड आहे म्हणून ते प्रिन्सिपल क्लॉज आहे का? नाही. प्रिन्सिपल क्लॉज आहे म्हणून त्याच्यामध्ये शुड आहे. राईट. तर लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? हा पॉईंट क्लिअर आहे? क्लिअर आहे का इथपर्यंत? नेक्स्ट सेंटेन्स सांगा सर एकदा. आता कोणतं घेऊ? इफ आय वर यू आय शुड डू इट. आय शुड डू इट काय? दिस वे. काय एक वेगळा मार्ग असेल. दिस वे. तुम्हीच सांगा आता मला. याच्यामधला अगोदर तर मला क्लिअर करा. हे कंडिशनल सेंटेन्स आहे. राईट. आणि का? कारण इफ हे काय कंडिशनल हे असतं तर त्या कंडिशन दाखवलेली आहे त्याच्यामधून. राईट. मग आता इफ आय वर यू आय शुड डू इट दिस वे. आता मला याच्यामध्ये तुम्हीच सांगा मला. हे झालं पहिलं सेंटेन्स इथपर्यंत आणि हे झालं दुसरं सेंटेन्स. राईट. क्लिअर. मग आता याच्यामधलं मला सांगा प्रिन्सिपल क्लॉज कोणता आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे? कोणता आहे प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज? यस यस. हा सर काय? हे जे पहिलं दिलेलं आहे हे सर सबऑर्डिनेट क्लॉज आहे. राईट. सबऑर्डिनेट क्लॉज SC. आणि हे जे दुसरं आहे हे काय आहे?
प्रिंसिपल क्लॉज आहे. प्रियंका चोपडा पीसी, प्रियंका चोपडा एससी शेड्यूल कास्ट. राईट. तर लक्षात घ्या प्रियंका चोपडा है ना. मग हे जे प्रियंका चोपडा आहे, सॉरी हे काय प्रिन्सिपल क्लॉज आहे, आय शुड डू इट दिस वे. का म्हटलं गेलेलं आहे त्याला प्रिन्सिपल क्लॉज? कारण या सेंटेन्सला स्वतःचा अर्थ कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या सेंटेन्सवर डिपेंड आहे का तो? गरज आहे का त्याला दुसऱ्या सेंटेन्सची? नाही, त्याला दुसऱ्या सेंटेन्सची गरज नाही. राईट. पण त्याच्याच उलट हे जे सेंटेन्स आहे एससी है ना, आय वर यू है ना, इफ आय वर यू, तेच पुन्हा मी तुझ्या जागी असतो तर काय? तरचं उत्तर लागेल ना आपल्याला भाऊ. तर काय? मग मी तुझ्या जागी असतो तर काय? कंप्लीट आहे का सेन्स याचा? नाही. म्हणजे हे काय डिपेंड आहे कोणावरती? सेकंड सेंटेन्स वरती. कशासाठी? स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. म्हणून ते काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे. क्लिअर आहे? म्हणजेच मग इथे काय म्हणतो आपला रूल, शुड कंडिशनल सेंटेन्स मध्ये यूज होतो. कुठे? प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. मग इथे लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिपीट करतो, शुड आहे म्हणून हे प्रिन्सिपल क्लॉज आहे का? निक जोन्स आहे म्हणून हे प्रियंका चोपडा आहे का? आहे का? है ना. निक जोन्स आहे म्हणून प्रियंका चोपडा आहे का? नाही. दोघंही एकमेकांवरती हे आहे डिपेंड. राईट. पण इथे तसं आहे का? नाही. इथे काय आहे, प्रियंका चोपडा आहे म्हणून निक जोन्सला ओळखतो ना आपण. इंडियन लोकांसाठी काय आहे, प्रियंका चोपडा आहे म्हणून आपण निक जोन्सला ओळखतो. नाही निक जोन्सला अगोदर कोणी ओळखत होतं का? नाही ना. त्याच प्रकारे मला एक सांगा, शुडला समजा निक जोन्स, राईट, आणि हे काय आहे प्रियंका चोपडा, प्रिन्सिपल क्लॉज. मग निक जोन्स आहे म्हणून प्रियंका चोपडा आहे का? म्हणजे शुड आहे म्हणून प्रिन्सिपल क्लॉज आहे का? नाही. प्रियंका चोपडा आहे म्हणून निक जोन्स आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे म्हणून तिथं काय आहे, शुड आहे. एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? क्लिअर आहे? हा चल, इथपर्यंत क्लिअर आहे का हा पॉइंट? सगळ्यांना तिकडे मागे यस. हा गेली ती आता इथे नाही आहे ना. आपल्या इंडियात आहे, राहते का ते? नाही. असं तिकडे नवऱ्याकडे राहतात ना, आपली इथली प्रथा आहे ना, लग्न करून तिकडे जातो आपण. आता हॉलिवूड जॉईन केलंय तिने बाबा, मोठी स्टार आहे ती, है ना. क्लिअर आहे का? हा. मग आता एक लक्षात, आणखी गोष्ट एक लक्षात ठेवायची, ज्याप्रमाणे इथे काय शो करतो अरे बाबा तो, इथे लिहून घ्या, सल्ला है ना. इफ आय वर यू आय शुड नॉट एक्सेप्ट द प्रपोजल. एक ऍडवाइस असू शकते, किंवा एखाद्याला जवळचा व्यक्ती आहे त्याच्यावरती त्यांना रागाची जी काही भावना आहे त्या रागाने सांगितलं, जर मी तुझ्या जागी असतो ना लेका मी नसतं एक्सेप्ट केलं. रे भाऊ तू काय केला, तू काय त्या भानगडीत पडला, राईट, असंही बोलून गेला असेल तो, है ना. पण इथं थोडंसं आपण मॅनरली लिहिलं. इथं काय लिहिलं? मॅनरली लिहिलं. पण त्याला लिहायचं तेच होतं, ठीक आहे. किंवा रागाचा भाव व्यक्त करण्यासाठी. क्लिअर? इज दॅट क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? यस. आहे ना? क्लिअर आहे? समजते का रे भाऊ? आता हेच नका लावजा. समजून घ्या, ते मी समजायसाठी केलं रे बाबा, ते बाकी काहीच नाही, है ना. चल, क्लॉजेस जेव्हा शिकू ना त्यावेळेस मजा येईल ना. आणि त्यावेळेस कदाचित आपले व्हायरल होऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये काय असतं, कॉमेडी असते, है ना. पण काय ते लक्षात घ्या, है ना. क्लिअर आहे सगळं? मग हा पॉइंट क्लिअर आहे. शुड वापरला जाते कंडिशनल सेंटेन्स मध्ये, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. कंडिशनल सेंटेन्स दोन क्लॉज ने बनते, सबऑर्डिनेट क्लॉज आणि प्रिन्सिपल क्लॉज. तर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये, प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय असतं, जो मेन वाक्य असतं जे कोणत्याच याच्यावरती डिपेंड नसते. कशासाठी? स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल क्लॉज. क्लिअर? क्लिअर. चला, मग एक लक्षात घ्या, आणखी दुसरी गोष्ट अशी, कशी, तर दुसरी गोष्ट ही आहे, ज्याप्रमाणे हा जो शुड आहे, ज्याप्रमाणे हा शुड आहे, हा शुड आपण कंडिशनल सेंटेन्स मध्ये कुठे वापरत होतो? प्रिन्सिपल क्लॉज मध्ये वापरत होतो. त्याचप्रमाणे हा जो शुड आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सुद्धा काय केल्या जाते? वापरल्या जाऊ शकते, है की नाही? ट्विस्ट आहे ना.
ट्विस्ट आहे की नाही? माहित होतं अगोदर आहे? मला सर फक्त एवढंच माहित होतं आम्हाला की शूड मधून काय दाखवल्या जाते? नैतिक बंधन दाखवल्या जाते. ऑब्लिगेशन शिकलो आम्ही, राईट है ना? पण काय म्हटलं मी, शूडचा आपण प्रिन्सिपल क्लॉज मध्ये सुद्धा युज केलाय. तर त्याच शूडचा आपण युज कुठे करणार आहोत? सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये. तेव्हा काय असते पण तेव्हा लक्षात घ्यायचं, तेव्हा जेव्हा हा शूड कुठे वापरला जाते? सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये वापरला जाते तेव्हा काय दाखवल्या जाते? पॉसिबिलिटी. काय दाखवलं जाते रे? पॉसिबिलिटी है ना? लिहायचं तिकडे दिसते का? क्लिअर आहे? यस. शूड सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये काय दाखवते? पॉसिबिलिटी. क्लिअर? क्लिअर आहे ना? मग आता एक लक्षात घ्यायचं आणखी, इथे इथे काय होईल रे बाबा? जो शूड आहे, समजा आता मी माझ्याजवळ एक सेंटेन्स आहे ना, इफ यू शूड नीड एनिथिंग यू कॅन कॉल मी. लक्षात घ्या, इफ you should need anything you can हे सेंटेन्स आहे, राईट? हे काय माझ्याजवळ सेंटेन्स आहे. तर लक्षात घ्या, काय लक्षात ठेवायचं आहे मला? हा जो शूड आहे हा दोन प्रकारे वापरला जाते. जो शूड आहे जो काय दाखवणार आहे? पॉसिबिलिटी शो करणार आहे. आणि कुठल्या क्लॉज मध्ये? सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये है ना? कारण प्रिन्सिपल क्लॉज मध्ये जेव्हा आला तो काय दाखवला त्याने? सल्ला आणि जो काही रागाचे जे काही भाव होते ते दाखवले, राईट? पण जेव्हा हा शूड कुठे युज केला गेला? सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये युज केला गेला. पॉसिबिलिटी ऑब्विसली आता तिथं कंडिशनल असेल तेव्हा ते दोन सेंटेन्स आलेले एकमेकांवरती डिपेंड असणारे, राईट? तर मग सेंटेन्स आहे आपल्याकडे, समजा हे आहे माझं सेंटेन्स, इफ यू शुड नीड एनिथिंग यू कॅन कॉल मी. आता चला पुन्हा एकदा मी तुम्हाला एक हे देतो, टास्क आहे इथेच 2 मिनिटात सांगा मला यातलं हे जे दोन सेंटेन्स आहे याच्यामध्ये मेन क्लॉज कोणता आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे? यस, लास्ट. काय सर, जे पहिलं सेंटेन्स आहे इथे कंडिशन लागलेली आहे, तर ऑब्विसली जे कंडिशन लागलेली आहे तर कंडिशन लागलेली जे ते लक्षात ठेवू शकता. कंडिशन लागणारा सेंटेन्स कधीच काय नसते? प्रिन्सिपल क्लॉज नसते, तर ते काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे, राईट? यू शुड नीड एनिथिंग, हा ना? इफ यू शुड नीड एनिथिंग, जर तुला कोणत्या गोष्टीची काय असेल? गरज असेल तर काय गरज असेल तर झालं का कंप्लीट? त्याला नाही, त्याला कंप्लीट करायसाठी दुसऱ्या सेंटेन्स वरती हे पहिलं सेंटेन्स आणि हे सेकंड सेंटेन्स. तर काय कर? यू कॅन कॉल मी, तुम्हाला कॉल करू शकतो, राईट? गरज असेल तरच करतो, अदरवाईज नाही, राईट? तर लक्षात घ्या. मग कधी कंप्लीट झाला याचा सेन्स? जेव्हा मी या सेकंड सेंटेन्सला त्याच्यामध्ये जोडलं, राईट? म्हणजेच हे आणि हे जेव्हा मी या एकट्या सेंटेन्सचा विचार करतो, यू कॅन कॉल मी, तुम्हाला काय करू शकतो? कॉल करू शकतो. तर ठीक आहे, हे तर कंप्लीट सेन्सचं सेंटेन्स आहे, याला वरच्या सेंटेन्सची गरज नाहीये, राईट? तर हे यू कॅन कॉल मी जे आहे हे काय आहे रे बाबा? प्रियंका चोपडा आहे आपली. काय आहे? प्रियंका चोपडा, प्रिन्सिपल क्लॉज, राईट? है ना? एनजेपीसी कॉन्सेप्ट नाव देऊ आता आपण याला. कोणता? एनजेपीसी, है ना? तर लक्षात घ्यायचं. मग इथे क्लिअर आहे ना? प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज क्लिअर आहे. चल, मग इथे काय म्हटलं गेलेलं आहे? शूड जेव्हा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये यूज होते तेव्हा तो काय शो करते बाबा? पॉसिबिलिटी शो करते. तो दोन वेळी, जसं एक तर सब्जेक्ट नंतर इफ ची कंडिशन राहील किंवा कुठली एक कंडिशन राहील, कंडिशन नंतर कंडिशन शो करणारा वर्ड राहील, त्याच्यानंतर जो तुमचा सब्जेक्ट राहील त्या सब्जेक्ट नंतर काय राहील? तुमचा शूड राहील. ऑब्विसली
नियमच आहे, रूल आहे आपला. आपण आतापर्यंत जेवढे काही शूड लावत आलो ते कधी नंतर आलो, सब्जेक्ट प्लस शूड असंच लावत आलो ना, किंवा सब्जेक्ट नंतरच मॉडेल लावतो ना. सब्जेक्ट नंतरच काय करतो आपण, मॉडेल यूज करतो. क्लिअर आहे इथपर्यंत? सब्जेक्ट नंतरच मॉडेल यूज केले, राईट. मग ह्याच्यात काही नवीन नाहीये. पण नवीन काय आहे सर, तर लक्षात घ्या, हा जो इफ आहे ना, या इफ ऐवजी सुद्धा आपण काय करू शकतो रे, शुड यूज करू शकतो, जेव्हा मला कंडिशनल सेंटेन्स मधून पॉसिबिलिटी शो करायची असेल तेव्हा. गेटिंग माय पॉइंट? यस, गेट इट? क्लिअर होत आहे ना? म्हणजे मग आता हेच सेंटेन्स, सेम मिनिंग, सगळं सेम, फक्त चेंजेस काय होईल, काय होईल, या इफ ऐवजी, इथे तर क्लिअर आहे ना, यू तुमचा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर लगेच काय आलेलं आहे, शूड आलेलं आहे. पहिला रूल आपला फॉलो झालेला आहे. क्लिअर? चल नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय म्हणतो हा, की हा इफ ऐवजी, इफच्या जागी मी काय यूज करतो, शुड यूज करू शकतो. इफ ऐवजी मी काय करू शकतो, शुड यूज करू शकतो. याचाच अर्थ जेव्हा मी शुड यूज करेल तेव्हा मी काय काढेल, इफ काढून टाकेल. मग काय होईल सेंटेन्स, शुड यू नीड. एक प्रकारे आपण त्याला असं म्हणू, क्वेश्चन ही केलाय, शुड यू नीड एनीथिंग, एनीथिंग यू कॅन कॉल मी, यू कॅन कॉल मी, यू कॅन कॉल मी. क्लिअर होत आहे का सगळं? सगळं क्लिअर होत आहे? क्लिअर होत आहे? हे दोन्ही लक्षात ठेवायचे रे बाबा. शूडचा जेव्हा प्रिन्सिपल क्लॉज मध्ये यूज होतो, काय करतो तो, ऍडवाइस आणि रागाचा भाव दाखवतो. आणि शूडचा जेव्हा काय करतो, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये यूज होतो, त्यावेळेस तो काय दाखवतो रे बाबा, तो पॉसिबिलिटी व्यक्त करतो. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि शूड कधी दोन वेळी यूज केले जाते, सब्जेक्ट प्लस शूड, तेव्हा त्या सेंटेन्स मध्ये इफ असेल, आणि जर सब्जेक्ट प्लस शूड नसेल तर इफ ऐवजी तिथे काय यूज केला जाईल, शूड यूज केल्या जाईल. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? शेवटचा पॉइंट राहिलेला आहे आणि छोटासा पॉइंट आहे ना, तेवढा घेऊ आणि इथे काय होईल, कम्प्लिटली तुमचं शूड काय होईल, क्लिअर होऊन जाईल. क्लिअर आहे का? समजून राहिलं हे? समजून राहिलं का रे भाऊ? समजून राहिलं? चला नेक्स्ट काय आहे सर, नेक्स्ट आहे, सोपा आहे. नेक्स्ट काय आहे, लेस्ट. माहिती आहे का तुम्हाला, है ना? लेस्ट नंतर जे काही क्लॉज येते, उपवाक्य येते, त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, आपण शूड यूज करतो. लेस्ट है ना, नंतर जे क्लॉज असते त्याच्यामध्ये काय यूज करतो आपण, शूड यूज करतो, है ना? लेस्ट नंतर जे काही क्लॉज असते त्याच्यानंतर सुद्धा काय करतो आपण, शूड यूज करू, म्हणजे करतो. क्लिअर आहे इथपर्यंत? सर आता लेस्ट म्हणजे काय, लेस्ट म्हणजे मराठीमध्ये होते त्याचं मिनिंग नाही तर, है ना, नाही तर होते. नंतर काय होते रे बाबा, असाध्य एखाद्या गोष्टी पाहून घेत होते, मला आठवत नाहीये, है ना. ते नाही तर माहिती आहे मला, है ना. हा जो क्लॉज लेस्ट आहे त्याचं काय आहे, नाही तर मिनिंग होतो मराठीमध्ये, नाही तर. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, असाध्य एखाद्या गोष्टीची शक्यता, है ना, किंवा भीतिस्तव असे न व्हावे, है ना, किंवा काय भीतिस्तव असे न व्हावे असं जर वाटत असेल, भीतिस्तव असे न व्हावे, है ना. तर एवढा एक माहित होतं मला, हे मी तुमच्यासाठी सांगतो. क्लिअर आहे? हे शोधलेलं आहे. क्लिअर आहे? लक्षात घ्यायचं, लेसचा जो काही मिनिंग आहे, ऍक्च्युअल मिनिंग तो यूज केला जातो नाही तर म्हणून, बरोबर आहे, राईट. आणि तसा काय होतो, भीतिस्तव असे न व्हावे असा सुद्धा त्याचा काय होतो, मिनिंग होतो, है ना. तर लक्षात घ्या. मग एक्झाम्पल काय होईल, चला, वॉक केअरफुली, है ना, वॉक केअरफुली लेस्ट यू शुड
फॉल डाउन, है ना. एग्जांपल को वॉक केअरफुली, walk carefully lest you should fall down. Walk carefully lest you should fall down. क्लियर होत आहे ना. काय म्हणते, काळजीपूर्वक चाला, है ना, काळजी घेत चाला, नाहीतर काय होईल, यू शुड फॉल डाऊन, नाहीतर तुम्ही काय व्हाल, पडाल. आता पाहिजेच्या अर्थाने आला का नाही. नाहीतर मराठीत आपलं मराठीत शिकवणारे जे काही टीचर आहेत ते सांगतात की शुड म्हणजे पाहिजे म्हणून येतो मराठीमध्ये. आता इथे कुठे पाहिजे आला, वॉक केअरफुली लेस्ट यू शुड फॉल डाऊन, कुठे पाहिजे, नाहीतर काय होईल, तुम्ही खाली पडाल. क्लियर आहे इथपर्यंत, क्लियर आहे. आय फिअर, नेक्स्ट एक्झाम्पल, आय फिअर, हे भीतीस्तव असे ना हो. आय फिअर लेस्ट, इट शुड रेन टुडे, है ना, इट should rain today, है ना. सर आम्ही तर हेच ऐकलं होतं आतापर्यंत. काय ऐकलं होतं, इट मे बी रेन टुडे, है ना. पण हे कधी, जेव्हा शक्यता दाखवायची असेल, राईट. पण इथे काय होतंय बाबा, इथे तो काय दाखवतोय, स्वतःची भीतीस्तव हे असं न व्हायला पाहिजे असं तो सांगतो की आय फिअर, मला भीती वाटते, नाही काय तर इट शुड रेन टुडे, है ना. तर काय व्हायला नको, म्हणजे लेस्ट इट शुड रेन टुडे. पाणी पडण्याची जी काही भीती आहे त्या भीतीस्तव तो असं बोलतो, आय फिअर ना, पाऊस तर पडणार नाही ना असं म्हणतो ना आपण कधी, है ना. मला भीती वाटते, पाऊस तर येणार नाही. कोणीतरी तिला सांगितलं असेल, तिला छत्री वगैरे घेऊन जा, रेनकोट वगैरे घेऊन जा, है ना. क्लिअर आहे इथपर्यंत, समजून राहिलं मग, है ना. कुठे शूडचा यूज केला, क्लिअर आहे इथपर्यंत. शूड पुन्हा एकदा रिकॉल करतो, शालचा पास्ट फॉर्म म्हणून आपण शूडचा यूज केला, राईट. नंतर शूडचा यूज कुठे केला, पुन्हा शूडचा यूज आपण ड्युटी, ऑब्लिगेशन, ऍडवाइस, इन्स्ट्रक्शन, राईट. नंतर आणखी काय होतं, ड्युटी, ऑब्लिगेशन, ऍडवाइस, इन्स्ट्रक्शन, पॉसिबिलिटी, राईट, पॉसिबिलिटी, हा. नेक्स्ट काय होतं आणखी, तुम्ही शूडचा यूज केला कशामध्ये, कंडिशनल सेंटेन्स मध्ये, आणि त्याच्यातही कोणत्या क्लॉज मध्ये, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये, राईट. प्रिन्सिपल क्लॉज मध्ये केला होता. आणि त्यातही दुसरी गोष्ट अशी, काय शो केलं होतं त्याच्यातून, ऍडवाइस, सल्ला, आणि आणखी काय शो केलं होतं, तर रागाचा जो काही भाव होता तो सुद्धा शो केला होता, राईट. नंतर त्याच शूडचा यूज आपण कुठे केला होता, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये केला होता. कशासाठी, पॉसिबिलिटी शो करायसाठी, है ना. जेव्हा मला कंडिशनल सेंटेन्स थ्रू पॉसिबिलिटी शो करायची होती तेव्हा मी सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सुद्धा शूडचा यूज केलेला होता. मग पुन्हा तेव्हा सांगितलं होतं दोन कंडिशननी की जो शूड आहे तो सब्जेक्ट नंतर येईल एका सेंटेन्स मध्ये, किंवा जो शूड आहे तो कोणाच्या जागी येईल, इफच्या ऐवजी येईल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आणि नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, कोणता, लेस्ट नाहीतर किंवा भीतीस्तव असं न व्हावे, अशा या मिनिंगने सुद्धा लेस्ट यूज केला जातो. आणि लेस्टच्या सेंटेन्स मध्ये शूड वापरल्या जाते. मग एरर साठी देऊ शकतात हे, आय फिअर लेस्ट इट मे रेन टुडे. तर त्या मे ऐवजी आपल्याला इथे काय करावं लागेल रे भाऊ, शूड करावं लागेल. समजून राहिलं, ठीक आहे इथपर्यंत, ओके. चला काय करायचं, आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा, शेअर करा. पाहत असाल ना तुम्ही, एकदा जर लेक्चर पाहत असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा, आम्हाला त्याची आवश्यकता आहे, गरज आहे.
राईट आहे ना. काय होतंय, व्ह्यूज दिसून राहिले, काही जेवढे आपले रेग्युलर व्ह्यूज आहेत ते दिसून राहिले, पण चॅनल सबस्क्राईब होऊन नाही राहिलं आहे ना. नवीनच आहेत व्ह्यू करणारे किंवा पाहणारे आहेत, पण ते जे पाहत आहेत ते सबस्क्राईब नाही आहेत है ना. त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. लक्षात घ्या, ऑफलाईनचे लेक्चर मी तुम्हाला डायरेक्ट रेकॉर्ड फॉर्म मध्ये देऊन राहिलेलं आहे. ऑनलाईनच दिले असते, डायरेक्ट लाईव्ह फॉर्म मध्ये मी तुमचे लेक्चर घेतले असते, पण आपल्याकडे रिसोर्सेस नाही आहे तेवढे है ना. युट्यूबवरतीच दिलं असतं, पण आपल्याकडे रिसोर्सेस नाही आहे ऑनलाईन यायला. आणि ऑनलाईन यायला दुसरी गोष्ट अशी की त्यांचं ते काय असते ना, 1000 की काहीतरी ते त्यांच्या काहीतरी कंडिशन्स आहेत, त्या आपण अजूनपर्यंत पूर्ण केलेले नाहीये. त्याच्यामुळे लक्षात घ्या है ना, जसं मिळतंय तसं मिळतंय, पण चांगलं मिळतंय, व्यवस्थित मिळतंय. या गोष्टी एकदा चेक करायचं, कुठेच घेतलेल्या नाहीयेत रे बाबा. अरे तुम्हाला जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत ते 45 ते 1 तासाच्या लेक्चर मध्ये समजावलेले आहेत कॉम्पिटिशन वाल्यांचे, युट्यूब वरती मी पाहिलेले. 1 तासात ह्याला 45 मिनिटं या एका याला लागतात जर व्यवस्थित शिकवतो म्हटलं तर. क्लिअर आहे ना. तर त्या गोष्टी आपण तुम्हाला एवढं प्रोव्हाइड करून राहिलो तरी सुद्धा काय आहे, थोडस मन हे होत आहे, पण असो काही हरकत नाहीये. दुसरी गोष्ट आपण बरं, मी ते जे अनाउन्समेंट आहे ते नंतरच करेल, पण इथे तत्पूर्वी काय करू, इथे स्टॉप करू आणि तुम्ही तुमचं काम करायचं. काय करायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू.